मग तुला काम करायचं, खायचं, मोकर हिंडला तर निघून जायचं. तर जस्ट मी तुम्हाला कोणाला तरी भेटवतोय. दोघं आजनाचे आणि मी तिसरी. तुम्ही का पण असं करतात, मला का पण गावात जाऊन देत नाही? शेरण्यात तळी आता गायचे बघू शकता शेरण्या नाही का, म्हणजे आता भेटणार नाही बरं का कुठं पूर्ण नाही का गावात. म्हणजे मला तर एवढं टेन्शन आलं होतं. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. सकाळी मी लवकर उठलोय, 7-7:30 वाजता उठलो होतो, पण अजून एक आंघोळ वगैरेच नाही केली कारण भरपूर टाइम झालाय. आणि मी काय करतो तुम्हाला दाखवते बघा. तर बघू शकतात मी काय करतो, ब्लॉग एडिटिंग करतोय. कारण म्हटलं नाही का आजचा ब्लॉग नको, काही पण जरी झालं ना तर ब्लॉग पाडायलाच पाहिजे, म्हणून ब्लॉग पहिले एडिट करून घेतला. आंघोळ म्हटलं नंतर पण करता येईल, तर आता पहिले आंघोळ वगैरे करून घेतो आणि आपला दिवस चांगला सुरुवात करतो. कारण आज खूप इंटरेस्टिंग भाग आहे आपल्या घरामध्ये, तर तुम्हाला दाखवतो. पहिलं पटकन आंघोळ करून घेतो आणि चांगल्या दिवसाला सुरुवात करतो. बघा काय करू राहिले, काय करतो ना नाही कुत्र्याला भाकर टाकायचे बोलशी भाकर टाकू राहिले ना. आज लय मस्त एकदम हवा सुटलीवर काय बघा, झाडाचा पाला हलू राहिलाय. खा काही जास्त सकाळ भरपूर आहे, अशी मस्त नाही का थंड हवा सुटली आहे. आज काय माहिती काय झालं, एक थंड हवा येऊ राहिली. बघू शकतात भाकरी पण झाल्यात. भाजी काय काय बनवली काय माहिती, काय बनवली का? मेथीची भाजी. मेथीची भाजी आजी बघा मेथीची भाजी बनवली. गाईस सेविंग वगैरे करून आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता जस्ट मी तुम्हाला कोणाला तरी भेटवतोय. की तुम्ही भरपूर दिवसापासून मला कमेंट करत होते, जसं मी आता काल आईला भेटवलं तसं आज मी कोणाला तरी भेटवतो. तर चला तुम्हाला दाखवतो. तर गाईस बघू शकताय नानाबाई जेवते येतं आणि हे छोटे मामा येतं. हे रानामध्ये राहत असतात, हे कधीमध्ये येतात गावात असतात आजीकडे, त्यांच्याकडे चक्कर मारायला दिवसात 1.5 दिवस येतात. पण ज्यावेळेस ब्लॉग वगैरे चालू असतं ना त्यावेळेस मी नसतो घरी, कधी मग ते येऊन जात येतं. तर आज योग आलाय, ते आले. हे छोटे मामा आहेत. तर तुमची आजी जेवू राहिली. शेरण्यात तळी आता गायचे बघू शकता शेरण्या नाही का, म्हणजे आता भेटणार नाही बरं का कुठं. हे जुनं खाणं आहे, पण ते आत्ता नाही का तव्यावरती तळवलं होते ना मीठ आणि हळद टाकून. तर हे कसं खायचे ते, म्हणजे काय सोबत खायचं? भाकरी संग फुटावणी. हे लोणच्या सारखं खाता गायचं. नाना खाऊ राहिले बघा त्यांच्या. गाईज मी तुम्हाला दाखवतो, जे आपण स्वयंपाक वगैरे करतो ना चुलीवरती, चुलीसाठी काय काय करावं लागतं हे तुम्हाला दाखवतो. तर आजी आणि आजोबा आता जेवण वगैरे केलं आणि कुठे गेलेत हे बघा तुम्हाला दाखवतो ना. गाईज इथून रस्ता केला आहे त्यांनी, तर बघू शकताय कुठे गेले तर इकडं. बाई काय करते इकडं? हे ओले लाकडं घेऊ राहिले का? हे बघा काहीच, हे लिंबाचे लाकडं सगळे तोडून टाकले तिथं कोणतरी. तर नाना गोळा करून राहिले, बाई पण गोळा करून राहिली. तिकडे घेऊन जावं लागते ना. तर नाना बाई मी घेऊन जातात आम्ही. असं लेकी बाई काम करावं लागत. काय करता चुलीला मग सरपण लागत. नाही तर ते गॅसवर गोड नाही लागत. गॅसवरती भाकरीन ते चांगलं नाही लागत, चव नाही येत. त्याच्यामुळे या सरपण वगैरे तर इकडे तिकडे पाड्यावर झाडं बिडं भरपूर आहेत ना, वाळ्या बिळ्याला असते. तर ते लाकडं बिकडं होते ना, नंतर मग वाळ्या लाकडाचे सरपण होऊन जातं. तुम्हाला अजून एक भारी मुवमेंट दाखवू का? तर चला हे बघा, तोपर्यंत बाई सरपण गोळा करून ठेवते, मी घेऊन जातो. मग हे बघू शकताय घरामागं नदी आहे आपल्या. पाणी ते इकडं ज्यावेळेस नाही का, म्हणजे बंधारा होता, याचं खोलीकरण केलेलं होतं. पण काय आलं, पाऊस एवढा जोरात आला ना की डायरेक्ट बंधारा पूर्णपणे बघा एकदम प्लेन होऊन गेला आहे. आणि याच्यामध्ये एवढं पाणी राहिलं फक्त आता. हे बाकी सगळं प्लेन झालं आहे डायरेक्ट. हे बघा तुम्हाला बंधारा सुद्धा आहे की तुम्ही, तो हे पाणी साचवतं त्याला बंधारा म्हणता बरं का. तर बघू शकता माती किती वाहून आली पाण्याने. एवढा पूर आला होता ना की डायरेक्ट आपल्या घराकडे वरती पाणी चढलं होतं आणि इकडं डायरेक्ट ह्या साईडला आलं होतं. एवढं मोठं पाण्याचा स्पीड होता पूर्ण नाही का गावात. म्हणजे मला तर एवढं टेन्शन आलं होतं की वरती तळ आहे ना, तर तळ वगैरे जर फुटलं ना म्हटलं, पहिलं 1 नंबरला आपलंच घर आहे, डायरेक्ट जातो म्हटलं. रुद्रेश्वराच्या कृपेने काही झालं नाही आणि सगळं व्यवस्थित झालं. पाणी फक्त एवढं जास्त पाणी आलं होतं ना खतरनाक. हे वाळूवरून तुम्हाला समजत असं की किती पाणी आलं होतं, कारण पूर्णपणे खोल होता बंधारा, पण पूर्ण मातीने एकदम प्लेन झाला आहे. तुम्ही बघू शकताय इकडं एक पाणी पडलं आहे बघा. इथं एवढे मोठे झाडं बिडं सगळे नाही का पूर्णपणे वाहून गेले. तर पाणी बघू शकतात किती स्वच्छ आहे एकदम, पूर्णपणे शेवळ दिसतं याच्यामधलं हिरो.
ज्यावेळेस इथून पाणी येत होतं ना, पुराचं पाणी, डीजे लावलं कसा आवाज येतो एकदम असं धूप धूप त्या टाईपमध्ये आवाज येत होता. एवढं जोराचा स्पीड होता ना पाण्याला की खतरनाक, काही पण वाहून गेलं असतं. आणि भरपूर पण गेलं. इथं जवळच करंजी गाव आहे आमच्या, तर तिथं करंजीमध्ये नाही का भरपूर हानी झाली आहे. तुम्ही बघितलं पण असाल न्यूजला वगैरे. तर एवढा महाराष्ट्रामध्ये नाही का सगळ्यात जास्त पाथर्डीमध्ये लय पाऊस झाला यावर्षी, भरपूर पाऊस झाला. पाणी बघू शकता एकदम खाल्लं दगड दिसू राहिलं, एवढं नितळ पाणी आहे ना. हे बघा एकदम स्वच्छ पाणी एकदम. गायचं आता बघू शकता बघा, आजी मला नाही का सर पण बांधून ठेवून राहिली. कसं बांधली ती बघा. आता सगळे वाळलेले लाकडं ते गोळा केले ते इथं टाकले होते कोणतरी तोडून, तर ते आता वाळून गेले भरपूर दिवसाचे. आता बहिणी गोळा केलेत, तर मी घेऊन जातो ते. काय करता, पोटाकरता काम करावं लागतं. गरीब परिस्थिती आहे, काम करायला नाही कोणी. दोघं आजे नाते आणि मी तिसरी. हाताला लागन दमाने बांध, नाही तर मी बांधतो. एकच गाठ मार फक्त, मी बांधतो बरोबर. असं शिकायचं जा सरपंच काडी बांधायचं, बांधून येत जा घरी. गाय आता बांधलंय, आता घेऊन जातो. घेतलंय आता गोळा करून, हे नेऊन टाकायचं आहे. बघा नाना पण घेऊन चालले. तर नानाने थोडं घेतलंय, मी थोडं जास्त घेतलंय. रोड पण इकडे आहे सगळं, काय नाही सगळं अंगाला चिकटून राहिले. घास पण आहे ना सगळीकडे, रोड खराब आहे सगळी. हा टाकलं इथं. हे बघू शकता अंगाला काय लागले, सगळे भोकरे लागले. हे आता आपण शूट करून राहिलो आहे, तर ताईने त्याविषयी पीठ वगैरे दिलं होतं ब्रँड प्रमोशनला. तर त्याच्यापैकी एक मस्त पदार्थ बनवायचा आहे, मोदक. तर उद्या चतुर्थी पण आहे गणपती बाप्पाला, तर प्रसाद पण ठेवायला काम येईल आणि एक व्हिडिओ पण होऊन जाईल त्यांचा. तर चला आता आपण बघू मोदक कसे बनवते आजी आणि कोणत्या पद्धतीने. उकडीचे म्हणते आहे पण कशा पद्धतीने. आपल्याकडे सामान नाही आहे, पण कमी सामानामध्ये म्हणजे जे ठेवायला वगैरे पाहिजे ना ते काहीच नाही, पण तरी पण एक डोकं लावून नाही का एक मस्त पद्धतीने आपण नाही का ते मोदक बनवू. तर आता लगेच चालू करतोय. करावं लागत. हे गाईच बघू शकताय, चाळणी वगैरे घेतली बहिणी, पिठाची चाळणी. धुवून घेतली का चांगली, चांगली धुवून घे. पिठाची चाळणी वगैरे धुवून घेतली आहे. खोबरं वगैरे किसून घेतलं आहे, गुळ किसून घेतला आहे, इलायची वगैरे ते सगळं घेतलं. तूप पण ते दादाने त्यांनी दिलं होतं आणि हे मोदकचं फ्लावर दिलं होतं त्यांनी. आता हे पिठापासून आपण बनवू मोदक. हे बघू शकता वातावरण एकदम नाही कसं भारी झालं आहे ना. तर नाणे देऊन बसलेत निवांत, भारी वाटतंय ना. भारी गार थंड थंड आहे आज. हा बगीच्या जवळ. हे वांगे वगैरे बघा ना, फुलं वगैरे आले. मी तुम्हाला सकाळी नव्हतं म्हटलं का की आज थंड हवा सुटली आहे, तर थंड हवा वगैरे सुटल्यामुळे असं वातावरण झालं एकदम. आणि अजून पण वाऱ्याचे असे झुळके राहिले एकदम ना ना भारी वाट राहिले. तुम्हाला भारी वाटतं इथं बसायला, गार गार थंड हवा. सही पण हिरो आहे. नाना मस्त बसले, वांगे लावले नाही, वांगे लावले. नाना पाणी देते ते दररोज. 2 रुपयाला झाड आणून लावलंय. 2 रुपयाला आणलं होतं आम्ही झाड. तर आता हे बघू शकता वांग्याला वांगे पण आले. भारी आले. वांग्याला वांगे पण आलेत. बसा तुम्ही इथं, मी तुम्हाला खायला आणून देतो. काय खाणं हे काय आता बनवून राहिले, आता लगेच आणून देतो. हे मग अशी सरपण आणलेलं बाई घेऊन राहिली. संपलं पण काय बाई, मग कुठे गेलं काय, मोडून ठेवले. मोडून ठेवलं थंड पाण्याचं घरात. बरं चल घे पटकन आता उरकून घेऊ. तर गाईज बघू शकता हे बघा मोदक बनवले आहेत आजीने. हे मोदक खायला एवढे भारी बनवले आहेत ना, एकदम काही नव्हतं साधन, तरी पण आपण घरच्या घरी उपलब्ध केलं आणि तिथून म्हणजे त्याच्यामध्ये बनवलं. फक्त पीठ आलं होतं, ते पीठच फक्त बाहेरचं होतं, नाही बाकी सगळं घरचंच होतं. तर हे बघू शकताय मोदक. खाय ग बाई, लई भारी लागत येतं. खाय ना, खाऊ का मी? खाय. किती खा वाटते ते मोदक, लय भारी झाले खरंच. लई भारी झाली ते. नाना, चवदार. नानाला दे ना, तुलाच खा वाटतंय. नानाला खाय. तर नानाला देतो नाही का, बहिणी खाल्लाय पाहिलं, नानाला पण देतो. नाना धरा मोदक खा.
आता किती दिवस झाले गणपती नव्हते ना तेव्हापासून मोदक? गणपतीला केलं का मोदक हे? हा अरे वा का भारी चांगले गुळाचे. हा गोड आणि हे चांगले का? चांगलं भारी. तुम्ही बघू शकताय की आपल्याला एक भाजी आणि चपाती वगैरे करायचं म्हणलं एकट्या माणसासाठी तरी किती काटा येतो. तर आपल्या आजीने आत्ता रेसिपी बनवली अर्धा एक तास झाला असेल, थोडी बसली. नाना पण हे बघा असं बसले तर वाट बघून नाना तर फक्त खायलाच बघत आहेत. आणि हे बघू शकताय आजीने तुमच्या लगेच काय चालू केलंय, चपाती चालू आता करा. काय करता लेकी बाळी हो, कोणाची भाकर खाऊ. तुला काटा नाही येत का? थोड्या वेळ बसायचं आहे ना. आता कशाचे बसतो, मग अंधार पडतो, लाईट नाही आज. खरं लाईट पण नाही आहे. आणि भाजी काय करते सोबत? करते, चपात्या पिठलं करते, भारी जेवायला या. भाजी काय करते त्यांना जेवायला बोलायला? पिठलं हां पिठलं या बेसन भाकरी खायला आज, बेसन चपाती सॉरी. नानाला आवडते ना? हा नाही आवडत वाट बघूनच. नाना तुम्ही काही असू द्या, येऊ द्या फक्त. येऊ द्या. दाढी कम नाही केली? गाडी करायची ना. नात्याने पैसे दिले हो. करा देतो पैसे तुम्हाला. तुम्ही कमून असं करतात मला, कमून गावात जाऊन देत नाही तर? अरे कवा येतो निमेरा तिला ते पोरगा भाकरी वाचून ताट तू ताटशील. मग मी येतो ना, लगेच येतो ना. जलव करीत ते येईन खाऊ खाऊ करी तू बी परत. किती आले. तुम्ही मला असं कोण करते, खाऊ का ठेव कोण कर राहिली? मग तुला काम करायचं, खायचं. मकर हिंडला तर निघून जायचं. कुठं निघून जायचं? पुढे जायचं जिकडे वाटत असेल तिकडे मग जातो ना मग शिपोरची, शिपोर का जाईन. जा. जा. एवढं दिवसभर काम केलं तरी खवळती मला. हा. तू मकर झालास. आता काय मग कर केलंय? फक्त गावाचं 10 मिनिटं तर जाऊन येऊन दे गावातून फक्त. किती बरे राहते गावात. किती वेळ झालं बघ, 2दा तर गेलोय. सकाळ धरून जाय गावात ये मग जाय गावात ये मग. 15 मिनिटं देत मागं जाऊ का? लवकर आला तर हाय, नाही तर तुला मी लगेच दारात उभा करीन. अरे 5 मिनिटं देतो भाऊ, 15 नको. लवकर ये जा. जाऊ ना ना गाईज. गावात चाललोय, सकाळपासून नाही गेलो, आता चाललोय. तर तेच बघा किती खाऊ राहिले. गावातच जायचं नाही म्हणते, अजिबात कोणाच जायचं नाही, घरीच फक्त काम करायचं म्हणजे नुसतं काम. आता 10 मिनिटं जातो, मित्रात बसतो, येतो पाठीमागं. त्याच्यात आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय जस्ट. आणि आजोबा बघा काय करू राहिले. आणि हे बघा बाई, बघा बाईचा कोणतरी फॅनचा फोन आला होता, लेकी बाळांचा. ते आता फोनवर बोलत होती. आणि नाना बघा काय करू राहिले. काय करतं नाना? कीर्तन चाललंय बघत. हे बघा नाना कीर्तन बघू राहिले. तसं कीर्तन वगैरे बघतात आणि तसंच शांत झोपले, भारी वाटतं. आता बघू शकताय आजी नाही का कुठं चालली भांडी धुवायला? अशीन भांडे आता जराशी टायमाने घायची. आता भांडे घासायला जाऊ राहिली ती. तर काही आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आज दिवसभर भरपूर काम केलं आम्ही. तिकडे लाकडं वगैरे तोडून टाकले, ते पण सगळे वाहिले आणि आणून ठेवले आजीला एका जागेवरती. आता टेन्शन नाही, ते वल्ले आहेत अजून, पण वाळले ना नंतर मग ते चुलीला कामं वगैरे येतात. तर आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तर भेटू उद्या लवकरच. मी तोपर्यंत ब्लॉग एडिट करून ठेवतो आणि मी पण तुमच्यासाठी डेली काम करतोय. तुम्ही पण काळजी घ्या आणि जेवण वगैरे करा. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि टेक केअर.